एका पक्षाचं सरकार सत्तेत येण्याचे दिवस संपले होते. 2019ला शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी तडजोड केली होती. आपल्याला नेहमी आघाडी करावी लागली, अजित पवारांचं वक्तव्य. आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे आपली बदनामी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमानं काम करायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला 4 महिने शिल्लक, अजित पवारांचं वक्तव्य. राष्ट्रवादी पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा, सेक्युलर विचारांचे चंद्रबाबू नायडू सुद्धा एनडीए सोबत आले. देशाचा विकास व्हावा यासाठी अनेक नेते एनडीए सोबत, अजित पवारांचं वक्तव्य. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित. लोकलला रेट्रोफिटेड दरवाजे बसवण्याचा प्रयत्न. सर्वच लोकल एसी करण्याबद्दल विचार सुरू. एसी लोकलचं तिकीट सर्वांना परवडणारं असावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा, नवीन लोकांना संधी द्यायला हवी. नवीन लोकांना संधी द्यायला हवी भाषणादरम्यान जयंत पाटील भावूक झाले. पक्षांतर्गत बदल आम्ही नक्कीच करणार, जयंत पाटील यांची राष्ट्रवादी मासिकात भूमिका. ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी स्वतंत्र लढणार, जयंत पाटलांचं वक्तव्य. जयंत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत. वर्धापन दिन कार्यक्रमात पुष्पगुच्छ घेण्यास टाळाटाळ. राष्ट्रवादी नेते अंकुश काकडे पुष्पगुच्छ देण्यासाठी गेले, मात्र जयंत पाटलांनी हातवारे करत पुष्पगुच्छ नाकारला. आग्रह केल्यावर पुष्पगुच्छ घेऊन सुळेंकडे दिला. अजित पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी माझी कोणतीही चर्चा नाही. आम्ही कुटुंब म्हणून सोबत आहोत. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, ओबीसींसाठी काळा दिवस. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची राष्ट्रवादीवर टीका. पवारांनी संकटात साथ देणाऱ्यांचं राजकारण संपवलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची फेसबुक पोस्ट. विलास शिंदेंनी घेतली संजय राऊतांची भेट. विलास शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख. विलास शिंदे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा. लढा आपल्या मुंबईचा ठाकरेंची रणनीती ठरली. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात 1 ऑगस्टला महामोर्चा. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची रणनीती. ज्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा केल्या ते हिंदुत्वाला लांब सोडून आले. हिंदुत्वाशी दगाफटका केला. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली टीका. शिवसेनेत अजूनही धुसफूस सुरू असल्याचं चित्र. मुंबई उपनगरात स्थानिक पातळीवर नाराजी पुन्हा समोर. दिंडोशीचे विभाग प्रमुख गणेश शिंदे नाराज असल्याची चर्चा. ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मनसे आक्रमक. मुंबईतील दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनाविरोधात धडक मोर्चा. मनसे नेते अविनाश जाधवांच्या नेतृत्वात मोर्चा. राजा जर विमानाने फिरत असेल तर त्याला प्रजाची परिस्थिती कशी कळेल, सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना टोला. कुडाळ एसटी आगारात 5 नवीन बसेस दाखल. आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश. पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेची तयारी सुरू. 6 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करणार. यंदा प्रथमच आषाढी यात्रेतील भाविकांची संख्या AI तंत्रज्ञान वापरून मोजली जाणार. शक्तीपीठ महामार्ग वाढवाण बंदराला जोडला, तसेच रेडी बंदराला देखील जोडावा. आमदार दीपक केसरकरांची मागणी. रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची दाट शक्यता. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते अंतर राखून मात्र वरिष्ठ एकाच मंचावर. रायगडच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे एकाच व्यासपीठावर. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार पक्षाला मोठा धक्का. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश. पाहुणे येतात जातात, पक्ष आपल्याला चालवायचा आहे. आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलासह शिवसेनेत पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश.
अमरावतीतील रखडलेल्या चित्रा ते पठाण चौक येथील उड्डाणपुलाची खासदार बळवंत वानखेडे यांनी केली पाहणी. उड्डाणपुलाची अर्धवट कामं तातडीनं पूर्ण करणं, वानखेडे यांचे बांधकाम विभागाला सूचना. परभणीत नांदखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी खरंतर सुरेखा साखरवाड यांची बिनविरोध निवडीसाठी आयोजित विशेष सभेत साखरवाड यांनी सदस्यांचा पाठिंबा. दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना यंदाचा राजश्री शाहू पुरस्कार जाहीर. राजश्री शाहू जयंतीनिमित्त 26 जूनला पुरस्काराचं वितरण. वर्ध्याच्या पुलगाव आगारात 5 नव्या बस दाखल. आमदार राजेश बकानेंच्या हस्ते बसचं लोकार्पण सोहळ्याला आगार प्रमुख, स्थानिक पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित. जालन्यात लग्नात सहभागी 2 आमदारांनी धरला अंतरपाठ. आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी लग्नात अंतरपाठ धरून वधूवरांना दिला आशीर्वाद. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार. 13 जून पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून परतणार. लातूरमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी झाडांची पडझड. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचं थैमान, पावसामुळे केळी बागा नष्ट. तर नुकसान झालेल्या केळी बागांची तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. बीडमध्ये चाकरवाडी इथं सुरू असलेल्या शिव महापुराण कथा सोहळ्यात पावसाची हजेरी. भाविकांनी 2 तास पावसात उभं राहून ऐकली कथा. रत्नागिरी चिरेखाण व्यवसाय पाण्यात, पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचे 50 कोटींचे नुकसान. नाशिकमधील चांदवड येथील चंदेश्वरी धबधबा फेसाळला. चांदवडमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पावसामुळे 434 हेक्टरचं नुकसान. तर द्राक्ष, आंबा, पपई, केळी बागांचं नुकसान. माढा, करमाळा तालुक्यात सर्वाधिक फटका. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान. महामार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली, वाहतुकीवर परिणाम. अकोल्यात राष्ट्रीय महामार्गासाठी भाडेपट्ट्यावर दिलेली जमीन पेरणी योग्य न करून दिल्यानं शेतकरी त्रस्त. जमीन पेरणी योग्य करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. 10 शेतकऱ्यांची सुमारे 40 एकर जमीन नापीक. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा कापूस पिकाकडे शेतकऱ्याची पाठ. कापूस उत्पादनाला होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा निर्णय. यंदा कापूस लागवड कमी होण्याचा अंदाज. वाशिममध्ये खरंतर झाकलवाडी येथे दोडक्याच्या बागेत बहरलं कोबीचं पीक. शेतकरी सुखदेव काळबांडेंचा यशस्वी प्रयोग. कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 135 कोटींची थकीत FRP व्याजासही देण्याची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडे यांची मागणी आहे. तर खताची लिकिंग खरंतर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी. मेळघाटात भवाई पूजा करून आदिवासींची शेतीच्या कामाला सुरुवात. दांडिया नृत्य करत आदिवासी बांधवांची पूजा. नागपुरात कळमणा बाजारात भुईमूग शेंगांची आवक 100 क्विंटलवर. शेंगांना 4500 ते 5000 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून हळद पिकाला स्प्रिंकलद्वारे पाणी. पाऊस अद्याप न पडल्यानं हळद उत्पादक शेतकरी चिंतेत. बीड जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्याचा कांदा खराब झाला. साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.